सुमी काय ग पायाची आगाग होतीये? दे मी करते दे. होते आगाग पण ती तळपायाची एक मस्तकात चालली आता माझ्या. अच्छा नाहीच बोलायचंय का माझ्याशी? ठीक आहे चालेल निघते मग मी जाते माझी माझी कामं करते. खरं तर मी तो कुठला पिक्चर आहे कुबेरा कुबेरा त्याची प्रिंट आणली होती HD वाली. म्हणलं कोणीतरी धनुष आणि रश्मिकाला बघून खुश होईल त्यांना प्रसन्न वाटेल. पण नाही माझ्या कष्टांची काही किंमतच नाहीये. जाऊ ठीक आहे. काही नको मला घेऊन जा. मला देईल केदार आणून. केदार? तो केदार आणून देईल तुला? हो. अगं सुमी मी नात आहे तुझी आणि तुला त्या केदारकडनं पिक्चर हवाय असं वागणार आहेस तू माझ्याशी? तो तुझ्यासारखा माझ्या विरोधात नाही जाणार. अच्छा ठीक आहे आता काय जाते मग मी चालली आहे बर का. अरे बाप रे धनुष साठी कॉम्प्रोमाइज म्हणजे मॅटर सिरियस दिसतोय. ए सुमी बघ ना ग माझ्याकडे. काय झालं? जा तिकडे लाडीगोडी लावू नको मला. लाडीगोडी? आता चिडलेल्या माणसालाच लाडीगोडी लावतात ना. काय झालंय? तू निशीचं लग्न आधी करा असं का सांगितलंस? अच्छा ते होय. नाही सांगते मी तुला ते पण आधी पाय दे बरं मला. तो दुसरा पण. गुड गर्ल. अगं सुमी असं काय करतेस? हे बघ मला खात्री आहे जेव्हा केव्हा माझ्यासाठी स्थळ येईल ना तेव्हा ते चांगलंच येईल. कारण माझ्या पाठीशी तुझा आणि देवीचा आशीर्वाद आहे. पण आता हे स्थळ निशीसाठी आलं म्हणजे निशीचंही नशीब चांगलंच आहे ना. हो पण हे स्थळ तुझ्यासाठी आलं होतं ना. अगं हो पण ते आता निशीच्या नशिबात आहे ना माझ्या नाही. आणि ह्या सगळ्यात तिचं चांगलं होतंय घरात शुभ कार्य होतंय तर आपण चिडून तोंड पाडून बसायचंय का? आणि तू का अशी वागतेस? तूच तर मला नेहमी म्हणत असतेस एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात नसेल तर देवानी त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्यासाठी ठेवलेली असते. मग हा सगळा समजूतदारपणा ना वसुधाकडून आलाय तुझ्याकडं. पण जिच्या लग्नाच्या कार्यासाठी तुझ्यात उत्साह सळसळतोय ना त्यांनी बघायला जाताना आपल्याला साधं कळवलं सुद्धा नव्हतं. आठवतंय का तुला? मी किती दिवस एकच मुद्दा धरून बसणार आहेस? जाऊ देत ना आता. तू मला एक गोष्ट सांग निशीच्या घरचे ते लोक कशी आहेत आणि त्या मुलाचं नाव काय? त्यांचा बिझनेस आहे मोठा म्हणजे खूप मोठ्या घरचा मुलगा आहे तो. लक्ष्मी पाणी भरते त्यांच्या घरात. मोठं कुटुंब आहे आणि खूप माणसं आहेत त्यांच्या घरात. तिची मोठी नणंद ना मला खूप शिस्तीची वाटली ग. हो ही निशी तिच्या हातात गेल्यावर तिने सुतासारखी सरळ करायला पाहिजे निशीला. ए सुमी असं का बोलतेस ग? नाही तर काय तिकडे जाऊन आपलं नाव खराब करायची. असं काही नाही करणार ती. आणि नाव काय म्हणालीस त्याचं? हाय बरं नाव डोळ्यासमोर आहे माझ्या. बरं तू ना आठव मी आलेच. हा युवी. या युवीने तुला चूज केलं. काय म्हणालीस? हा म्हणजे असंच काहीतरी आहे ग. म्हणजे तू ना म्हातारी होत चाललीस. वय होतंय तुझं. व्यवस्थित जोर दे आणि आठव. आणि काय नाव होतं ते मला नक्की सांग. हा मी आलेच. पण ते असंच काहीतरी होतं य वरून होतं म्हणजे काय ग बाई आठवतच नाही. जाऊ दे तिकडे. युवराज ये ना. काय नवरदेव काँग्रेस. क्या बात आहे. वा वा.
तुझं लग्न ठरलं खूप बरं वाटलं. कौशिकीने सांगितलं की तुमच्या भेटीगाठी सुरू झाल्यात म्हणून. चांगलं आहे चांगलं आहे. आता बी रिस्पॉन्सिबल. हा तुम्ही इथे बाबांच्या हेल्थची चौकशी करायला येता ना, तीच करा ना मग. माझी चौकशी का करताय? आणि तुमचं लेक्चर तुमच्याकडेच ठेवा, मला देऊ नका. युवराज, अरे अरे ही काय पद्धत आहे बोलायची? हा वयाने तुझ्या एवढे आहेत. इज अ पार्ट ऑफ अवर फॅमिली. सॉरी म्हण. अरे सॉरी म्हण. ठीक आहे दया, सॉरी काय आहे, त्याच्या मनात तसं काही नसणार रे. आणि युवराज बाळा, मी लेक्चर देत नाही, मी फक्त मेडिसिन्स देतो. हा तर तुझं अभिनंदन करायचं होतं म्हणून बोललो, बाकी नाही. येस, थँक्यू सो मच. आणि सॉरी पण काय अजून काय बोलायचंय नाही ना, कारण मला निघायचंय लवकर. थोडं घाई ते मी येतो. अरे काय रे बाबा, काय पद्धत आहे याची वागण्याची? अरे तू वयाने मानाने मोठा आहेस, ही पद्धत आहे का वागायची? नाही सॉरी, त्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो. काय दया, आपलंही म्हणतोस माफी मागतोस, काय चाललं तुझं? ठीक आहे रे. हा फक्त युवराजकडे नीट लक्ष दे. अरे लक्ष देतोच अरे, मीच काय कौशिकी सुद्धा देते. पण असं नेहमी असं काहीतरी विक्षिप्तासारखं बघतो, मध्येच चांगला मध्येच काहीतरी त्रिसटल्यासारखं. दुसरं काही टेन्शन येतं रे. बघ टेन्शन आलं काय करायचं? हा आणि टेन्शन घेऊ नकोस रे. तसंही कौशिकीने सगळी सूत्र तिच्या हातात घेतलीत ना, काही होणार नाही. आणि तसंही टेन्शन घ्यायचं नाही, हा स्ट्रेस घ्यायचा नाही. माझी मेडिसिन्स कामी येणार नाहीत. चेकअप करूया. ए अनिकेत, डॉक्टर साहेबांची बॅग घे रे रूम मध्ये. काय रे टेन्शन घ्यायचंस तू? हे बघ, युवराजकडे फक्त लक्ष दे. बाकी मी आहे ना. अरे देवा, केडीचा वाढदिवस आहे नाही का? अशी कशी विसरले यार मी. हा ते ना, तुम्ही ते कांदे पोह्याच्या कार्यक्रम मध्ये उसरून गेले असाल. काय? तुला कसं कळलं? मला ये त्या कत्री कत्रीत बोलला बॉस मला. सुनो सुनो हो गांव वालों, आज की ताजा खबर सुनो. ये हमारे बॉस को देखने के लिए स्थल आ रहा है हो. कत्री? ओ ओ बॉस, मी नाही सांगितलं, मी सगळ्यांना बातम्या देतो. या फातिमाने सांगितलं मला. फातिमाला? बॉस मी कशाला काय सांगू? मी काही नाही सांगितलं बॉस. मला या टेक्नोने सांगितलं. आली गाडी माझ्यावरती. टेक्नो? मी कशाला ह्यांना हे सगळं सांगू बॉस? माझा काय संबंध या सगळ्यामध्ये? म्हणजे तुम्हाला केडीने सांगितलं? खरं सांगा. ऐक ना बाबू, मी नाही देऊ शकत रे 1000 रुपये. नाही आहेत माझ्याकडे 1000 रुपये. अगं ऐक ना, मंथ एंड चालू आहे आणि माझ्याकडे वडापाव खायला सुद्धा पैसे नाहीयेत. मी ना तुला परत करतो. आणि मी उपाशी म्हणजे तू उपाशी, आणि तू उपाशी राहिलीस तर मला झोप येईल का? ऐक ना, 1000 रुपये दे, मी तुला विथ इंटरेस्ट परत करतो ना. मला दे ना, 2 दिवसात परत करतो. ऐक ना, तू नको येऊस, मी येतो तिथे. फक्त पैसे तयार ठेव बस. काय? हे बाबू ऐक ना, प्लीज येऊ नकोस. तुझ्या सासूबाईंचा रूल आहे की 7च्या आत ओनली घरात. ऐक ना प्लीज प्लीज ऐक ना. बाय बाय बाय, मी घ्यायला येतो. हा राहुल राहुल, तारिणी सांगा ना, केडीने सांगितलं ना तुम्हाला? बॉस बॉस, पण तुम्ही केडी सरांना काही बोलू नका. म्हणजे केडीनेच सांगितलंय? नाही नाही, असं काही डायरेक्ट नाही सांगितलं. ते बोलता बोलता सहज बोलून गेले. हा, आणि गडबड बी एवढी झाली की आम्ही चुकीचाच मुलगा उचलला. काय? कुठला चुकीचा मुलगा उचलला?
मुद्दा मुद्दा चुकीचा उचलला. ते कसं बोलायचं वेगळं होतं, पण ते चुकून तोंडातून लग्नाचा मुद्दा आला बॉस. हा पण ते केदार सरांना लयच वाईट वाटलं तुमच्या लग्नाचं ऐकून बर का. काय पण वाईट वाटलं म्हणजे त्यांनी तुमचा लग्नाचा मुद्दा काढला ना, त्याचं त्यांना वाईट वाटलं. बॉस आपण एक काम करूया, केडी सरांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यावरती कॉन्सन्ट्रेट करूयात का. हा काय ते दरवर्षी ना बर्थडे सेलिब्रेट करायचं नाही म्हणून गायब असतात. इस बार है ना रात को ही पकड़ेंगे उनको. शाबास. चालेल. आणि कुठे भेटायचंय? तुमच्या घरी. काय? अरे पण माझ्या घरी. बॉस काही काळजी करू नका, तुमच्या आत्याला कळणार पण नाही. आम्ही मावळे असे गनिमी काव्याने येऊ. बॉस आम्ही रात्री येतो आणि केक. हा रवा केक ना मी बनवते, तुम्ही नका काळजी करू त्याची. फक्त तुम्ही येताना सांभाळून या. तारिणी, ए तारिणी. आले. ठीक आहे चला ठेवा आता फोन आणि सांभाळून या. बाय 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 बॉस बाय. काय मंडई, तुम्ही ना जीवच घेतला होता. आता चुकून माझ्या तोंडातून बोललं जातं रे. गडबड. सॉरी म्हणतो ना मी. यांचं ठीक आहे रे, तुझं काय दरवेळेला माझंच नाव घेत असतेस. तुझा आवाज कमी ठेवायचा. पण तू दरवेळी माझं कमी ठेवायचा. तुम्ही चहा घ्या. मुद्दाच पाहिजे भांडायला. पण दरवेळेला माझंच नाव काढण्याची गरज असते. आवाज नाही चढवायचा माझ्या समोर. बस चालेल, चहा घ्या, गरम पिऊन थंड व्हा जरा. तू चहा टाक त्याच्यात. तुम्ही काय बोलूच नका. थोडा दे. बाबू प्लीज सांभाळून ये रात्री, तुला कोणी बघता कामा नये. हिराचं आवडतं व्हॅनिला आईस्क्रीम. लब्बड मुलगी. हा एक मुलगी कार्टून सारखी दिसते, बघायचंय? हे कोण कार्टून आहे ग? नाही पुसून टाकूया. हा इरा, तुला मम्माशी गप्पा मारायला खूप आवडतात ना? हा मम्माला सुद्धा तुझ्याशी गप्पा मारायला खूप आवडतात. इरा बरी झाली ना, इरा आणि मम्मा खूप गप्पा मारणार आहेत, हो ना? किती दिवस झाले मी तुझ्या तोंडून आईच ऐकलं नाही. एक काम करते, आई बोलायचा प्रयत्न करशील प्लीज? हा बोल. एकदा बोल ना. प्लीज एकदा आई बोल ना प्लीज.
आई, तू मला सोडून नाही गेलीयस. तू माझ्या सोबतच आहेस. मला माहितीये. तुला माहितीये, तू गेल्यापासून ना मी कधीच माझा वाढदिवस सेलिब्रेट नाही केलाय. कारण आजचा दिवस ना मला पूर्णपणे तुझ्या आठवणींबरोबर घालवायचा असतो. तूच माझं जग होतीस ग. पण मी या जगात आल्यापासून तुला त्रासच झालाय का? मला ना प्रत्येक वाढदिवसाला तू मला विचारायचीस की बोल बाळा, उद्या बर्थडेला तुला काय गिफ्ट हवंय, आणि मी जे काही मागेल ना ते सगळं तुम्हाला आणून द्यायचीस ग. पण जेव्हापासून मला कळायला लागलंय ना, तेव्हापासून मी एकच गोष्ट तुला विचारत आलोय, ते म्हणजे त्या माणसाचं नाव. मी तुला नेहमी त्या माणसाचं नाव विचारायचो तर तू मला रागवायचीस का ग? नाही, तुझं प्रेम होतं ना त्या माणसावर, मला माहितीये. पण त्याचं सुद्धा प्रेम होतं का ग तुझ्यावर? जर होतं तर मग का गेलाय तो आपल्याला सोडून? मला एकदा आयुष्यात त्या माणसाला भेटायचंय आणि त्याला खडसवून विचारायचंय की बाबा का गेलास तू आम्हाला सोडून? का नाकारलंस तू आम्हाला? एकदा विचारायचंय का मला त्या माणसाला? आता आई रडणार नाही. आता मम्मा अजिबात रडणार नाही, हो ना? इरा, मला माहितीये की तुला बोलता येत नाही. 9 महिने तू माझ्या पोटात होतीस आणि त्या 9 महिन्यात मी जे काही बोलायचे ना ते सगळं माझ्या गिराला कळायचं. आणि आता सुद्धा मम्मा जे काही बोलते ते सगळं इराला कळतं, हो ना? आय नो बाळा, आय नो. आय लव्ह यू. मम्मा लव्हस यू. मॅडम घरात कोणीतरी शिरलंय. काय शिरलंय म्हणजे? कोण? आता सीसीटीव्ही बघितला आणि तिथे जाऊन बघितलं तर कोणीच नव्हतं. गायब झाले बहुतेक. काका कोणीतरी घरात. हो कळलं मला. मी सुद्धा सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिलं, पण चेहरा नीट दिसत नाहीये त्या माणसाचा. नक्की शेखर असणार. आय एम व्हेरी शुअर शेखर आहे. नाही शेखर नक्कीच नाही ग, पण आपल्याला बघायला लागेल. शेखर नाहीये मग कोण आहे? ओके तू इरा बरोबरच राहा. हा चला आपण बघूया. इराला घेऊन ये पटकन. हो मी येतेय, पण तुम्ही येताना आवाज करू नका. उगाच आवाज झाला ना तर माझी वाट. तुम्ही आत्ता इथे? काय मिशन आहे? हा, मिशन सेलिब्रेशन. कसलं सेलिब्रेशन? याची बायको माहेरी गेले त्याचं सेलिब्रेशन. कधी गेली? काय बोलतोयस का तरी? सेलिब्रेशन कसलं? मिशन आहे.
बाबू आले आले तिकडेच थांबा. आता या वेळेला